तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबईत येत आहेत। आरबीआयच्या कार्यक्रमासाठी मोदींची मुंबईमध्ये उपस्थिती असणार आहे। रिझर्व्ह बँकेला 90 वर्ष पूर्ण झाले, त्या निमित्तानं कार्यक्रम मुंबईमध्ये होतोय आणि या कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी हे मुंबईत येत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावरती आहेत। रिझर्व्ह बँकेच्या कार्यक्रमाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे। रिझर्व्ह बँकेला 90 वर्ष पूर्ण झाले, त्या निमित्तानं कार्यक्रम होतोय आणि त्या कार्यक्रमाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्या सोबत जोडलेत। कुणाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबई दौरा आहे, भलेही आरबीआयच्या एका कार्यक्रमासाठी ते येत आहेत, कसं बघता येईल याकडे? नक्कीच एकीकडे महायुतीच्या जागा वाटपांचा तिढा सुटलेला नाहीये आणि अशातच मोदींचा महाराष्ट्र दौरा म्हणजे मुंबईमध्ये येणार आहेत। आरबीआयच्या एका कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी जरी मोदी येत असले तरी सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यामध्ये बैठक देखील होण्याची शक्यता आहे। कारण बऱ्याच जागा आहेत, रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरती देखील काल रात्री वरच्यावरती 2.5 तास खलबतं चाललेली पाहायला मिळाली। ठाण्यातली जागा आहे, कल्याण लोकसभेची जागा आहे, नाशिकची जागा प्रामुख्याने नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे हे आग्रही आहेत, वारंवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला येत आहेत आणि वर्षावरती वारंवार खलबतं होत आहेत। मात्र आज मोदी ज्यावेळेस मुंबई दौऱ्यावरती आहेत त्यावेळेस कुठेतरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होतीये का आणि हा जागा वाटपाचा तिढा दिल्लीत जाण्यापेक्षा मुंबईतच सुटतोय का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र मोदी 11 वाजता मुंबईत येणार आहेत आणि मोदींच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि कार्यक्रमानंतरचे जे काही मोदींचे काही वेळ जो मुंबईमध्ये असणार आहे तो महत्वाचा आहे। मोदी या सर्वांची बैठक घेत आहेत का आणि सामंजस्याने या हा तिढा सुटतोय का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। जगदीश, धन्यवाद कुणाल दिलेल्या या माहितीबद्दल।